आता हे हरिण एवढ्या उन्हात काय करत होते ना आम्हाला कसे काय भेटले पाहूया पुढे. सो हेमलोजी परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि इकडे आले तर काय पाहतो की या पुऱ्या नदीतलं पाणी सुकून गेलं होतं. मग आज होता शनिवार आणि शनिवार असला ना आपण मंदिरात जाणार नाही असं होणार नाही कधी. मग लगेच चालले आले आपण पाया पडायला. मंदिरात आले की असं वाटते आपण एकटेच बरे आहे कारण की कोणाचीच गरज भासत नाही. मस्तपैकी हनुमान चालीसा वाचून घेतली आपण ना. मग लगेच चालले आले आपण गणपती बाप्पाच्या आणि महादेवाच्या मंदिरात. कसं आहे ना भाऊ त्याला वाईट ना वाटायला पाहिजे आहे की नाही. मग आपल्याला जाणं होतं आज मलकापूरले. मग काय लगेच निघाले आपली गाडी घेऊन जाण्या मलकापूर करता. तुमच्या भाऊचे कशाला हवा तोडताय काटणं पडते येले आता. मलकापूर मध्ये पोहोचताचीच मलकापूर मध्ये गर्दी मावत नव्हती. आणि टर्कन हे रिक्षावाल्याचे तर सायलेन्सर पाठवून गेले होते. म्हटलं थांबा तुमचं नाव सांगतो सरांपाशी. पण सर थोडे चांगले निघून गेले म्हणून सोडून दिला त्याले. नाहीतर बस आता वाजलते द्यायचे 12. आणि मलकापूर मध्ये तर शिवजयंती काय बी खतरनाक साजरी करेल दिसते मला तर. तुमच्या भाऊच्या पोटाने एवढ्या जोरात बुक्का मारला की आपल्याला डायरेक्ट नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचाडून दिलं. तो म्हणे आता मला काही ना काही घेऊन दे. त्याला म्हटलं बरं तुझ्यासाठी काय बी ना बे तू फक्त सांग तुला काय पाहिजे तर. मग लगेच निघाले आपण घरी जाण्याकरता. तिच्या ते ट्रॅफिक ने रिकॉर्ड घेत नव्हती वो. मग त्याला थोडं समजवलं की बेटा असं नको करत जाऊ. मग तेव्हा त्याला समजलं ना आम्हाला जाऊ दिलं. तेवढ्यातच आपल्या एटेक्स ने हरिणले पाहून घेतलं. एटेक्स म्हणजे मग डोळे बर का नाहीतर समजतान कायचं काही तुमचं काही खरी नाही बापा. पण मला हे समजत नव्हतं हे मला पाहून सण एवढ्या दूर दूर का पण पळत होते. मनातल्या मनात म्हटलं आता हे विचारासाठी त्याची भाषा शिकणे पडेल. मनाला म्हटलं जाऊ दे रे वो आधी डिप्लोमा तर होत नाही अजून त्याची भाषा कुठे शिका. आता लगेच पोहोचले आपण घरी. आणि या आमचा गेमिंग रूम आहे भाऊ आधी सगळे गेम घेता. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.